जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत जिथे कथा असेल, जिथे कीर्तन असेल, सांगू का तुम्हाला, कथा कीर्तनाला आमंत्रणाची गरज नसते. कारण इथे आमंत्रण देणाऱ्याचा फायदा नसतो, येणाऱ्याचा फायदा असतो. काय असतो? येणाऱ्याचा आणि श्रवण करणाऱ्याचा फायदा असतो. म्हणून आमंत्रणाची गरज नसते. आणि या भागवत कथेचा श्रवण करणारा जो श्रोता असतो ना, तो भावूक पाहिजे, रसिक पाहिजे, की त्याला पुढच्या कथेमध्ये काय असेल, पुढच्या कथेमध्ये काय असेल, त्याला त्या कथेची काय लागली पाहिजे, ओढ लागली पाहिजे. भावुका म्हणजे काय असतं माहितीये का? ज्याला तहान लागली, ज्याला तहान लागली त्याला पाण्याची काय असते, गरज असते. आणि ज्याला तहान लागली तो फक्त कशाची इच्छा करतो, पाण्याची इच्छा करतो. पण ज्याला तहान नसली ना, त्याला जर पाणी आणून दिलं तर ती व्यक्ती काय म्हणते, हे पाणी बोरचं आहे का, विहिरीचं आहे का, नळाचं आहे का, बिस्लरीचं आहे का, फिल्टर केलेलंच आहे का, फिल्टर नाहीच कारण त्याला तहान नसते. पण बघा तुम्ही, ज्या व्यक्तीला तहान लागली ती व्यक्ती ग्लासाकडे पाहणार नाही, तो ग्लास कसा आहे, आणून देणारा कसा आहे ते बघणार नाही, फक्त काय भागवणार, आपली तहान भागवणार. त्याप्रमाणे भागवत कथा श्रवण करत असताना त्या कथेमध्ये त्याचा भाव कसा आहे, त्या कथेतला भाव आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे उतरवायचा हेच आपण बघायचं. आणि भावूक होऊन, रसिक होऊन आणि एक चित्त शुद्ध अंतःकरणाने ही कथा आपण श्रवण करावी.